गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सरकारी अनास्थेमुळे सुटण्याऐवजी लांबत चालला आहे। परिणामी कामगार आणि वारसदारांमध्ये सर्वत्र असंतोष पसरत आहे। या पार्श्वभूमीवर घराच्या प्रश्नावर विविध ठिकाणी कार्यरत असणार या जवळपास 12 कामगार संघटना एकत्र आल्या असून या प्रश्नावर एकजुटीने लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नको वांगणी नको शेलू, हवे मुंबईतच घर अशी मागणी करीत येणाऱ्या 9 जुलै रोजी मुंबईत भायखळा ते आझाद मैदान अशा लॉंग मार्चद्वारे सरकारला जाब विचारून जागे करण्यात येणार असल्याचे गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने आमदार सचिन अहिर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। निर्माण करण्याचं काम ज्या गिरणी कामगारांनी केले त्या गिरणी कामगारांना पण देखील मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं ही संकल्पना काही कामगार संघटनेने पुढाकार घेऊन करण्याचं काम केलं आणि त्याचा एक भाग करून मुंबई शहरातल्या तमाम जे गिरणी कामगार 1982च्या संपाच्या नंतर जे आजपर्यंत कार्यरत होते या सर्वांना हक्काचं घर देण्याचा निर्णय हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता आणि त्याचा एक भाग म्हणून मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 15,000 घरं गिरण्यांच्या जमिनीमध्ये म्हाडाच्या अंतर्गत आपण निर्माण करण्याचं काम केलं होतं। दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्या नंतर जो शासन आला त्या शासनाने गिरणी कामगारांच्या अनेक वेळा फक्त घोषणा केल्या पण एकही घर गिरण्यांच्या जमिनी घेण्याचं काम केलं गेलं नाही किंवा मुंबई शहरामध्ये निर्माण करण्याचं काम केलं नाही। किंबहुना मुंबई शहराच्या लागत असलेल्या कोण या गावामध्ये जे घरं निर्माण झाली होती त्याचा फक्त चावी वाटप करण्याचं काम केलं आणि या विषयावरती सर्वसामान्य गिरणी कामगारांच्या मध्ये अस्वस्थ भावना निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज सर्व कामगार संघटनेची लोक आज या निमित्ताने उपस्थित आहेत। माझ्या बाजूला राष्ट्रीय मजदूर संघाचे श्री गोविंद मोहिते, खाली बसलेले निवृत्ती देसाई आहेत, सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट, विजय कुलकर्णीजी आहेत, गिरणी कामगार सेनेचे आदरणीय सत्यवान उभेजी आणि बाळ कोडेकरजी हे या बैठकीला उपस्थित आहेत। हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, लक्ष्मीकांत पाटील ते उपस्थित आहेत। संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, रवींद्र गवळी, बबन मोरे, प्रदीप लिंबाळे, NTC कामगार असोसिएशनचे प्रतिनिधी, आनंद मोरे, सत्ताप्पा पवार, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, श्री हरिनाथ तिवारी, नथुराम निगवणे, गिरणी कामगार सभा, अरुण निंबाळकर, एकलव्य माने, मुंबई गिरणी कामगार युनियन, त्यानंतर श्री गणेश सुपेकरजी, संतोष सावंतजी, कोण पनवेल या गिरणी कामगारांची संघ एकता समितीची लोक आणि अजून नारायण पांचाळ, राजेंद्र साळसकरजी, पत्रकारांची पण देखील जी संघटना ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे ही सर्व मंडळी आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत। योगायोगाने आजच या विषयावरती नेमकं काय दिशा घ्यायची काय घ्यायची या बाबतीत गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळ्या व्यासपीठावरती या कामगारांचा आवाज बुलंद करण्याचं काम झालं। परंतु हे आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की निवड फक्त आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर राहून हा कामगारांचा प्रश्न सुटू शकणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आणि म्हणून आज ही महासंयुक्त समिती ही गठीत करण्याचं काम हे सर्व या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही या निमित्ताने केलेली आहे आणि ह्याचं काम गेल्या 3 महिन्यापासून राज्यव्यापी दौरा प्रत्येक संघटनेने आपापल्या लोकांना घेऊन केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, काही भाग विदर्भचा असेल, इकडे सर्व कामगारांना संघटित करून या कामगारांच्या प्रश्नाच्या वरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजणांनी एकमत केले आणि ह्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित यायला पाहिजे आणि एवढं एकत्रित येऊन चालणार नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विधानसभेवरती एक मोर्चा आयोजित करावा अशी ती संकल्पना राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच या गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उठवला पाहिजे। आत्ताच्या ज्या शासनाने देऊ केलेल्या वांगी आणि शेळू या 2 गावामध्ये, गाव हा विषय यासाठी सांगतोय तर तिकडे बाजूलाच असलेली ग्रामपंचायत आहे, शहर पण नाही आहे, म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्द पण नाही, अशा ठिकाणी 15 लाख रुपयामध्ये घर देऊ केलेले आहे।
त्यामध्ये 9.5 लाख रुपये कामगारांना भरायचे आणि वरचं ग्रँड म्हणून ही दिली जाईल. अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल की जिकडे 15 लाखाची घर देतात तिकडे बाजूच्या प्रोजेक्टमध्ये 11 लाखाला घर मिळतात प्रायव्हेटमध्ये. असं असताना गिरणी कामगारांना एक नवीन सॉफ्टवेअरद्वारे या दोन्हीपैकी तुम्हाला पुढचा मंजूर आहे आणि तिसरा महत्त्वाचा GR काढलेला आहे की जर हे तुम्ही घेतले नाही तर तुमचा हक्कच बाधित होऊन जाईल. अशा प्रकारे करून मुंबईतल्या गिरणी कामगारांना एका प्रकारे हेडसोडण्याचं काम किंवा गिरणी कामगारांना अपमानित करण्याचं काम हे शासनाच्या या निर्णयामुळे झाल्यामुळे याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे म्हणून एक प्रचंड मोर्चा आम्ही आयोजित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ह्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि हा मोर्चा निवड गिरणी कामगार नाही तर गिरणी कामगारांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आजपर्यंत आम्ही ही मंडळी काम करतोय. त्याला साथ देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पण आम्हाला साथ द्यावी ही भूमिका ही आमची आहे. त्याचा एक भाग म्हणूनच आजच सकाळी आम्ही शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट ही आम्ही घेतलेली आहे. लवकरात लवकर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, या सर्व वरिष्ठ त्यांचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबर पण 29 तारखेला आमची भेट नियोजित आम्ही करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शासनाला पण आम्हाला भेटायचं आहे, परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की शासन भेट अजूनपर्यंत शासनाने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या विषयावरती वेळ दिलेली नाही. उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती सर्व कामगारांची, त्यामध्ये त्यांनी सुतोवाच केला होता की 15 दिवसाच्या मुंबईमध्ये घर तयार करण्याचा एक नियोजित प्लॅन म्हाडाने सादर करावा, सरकारने सादर करावा असं सांगितल्यानंतर ते तर झालंच नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल चड्डा नावाच्या एका बिल्डरला हाताशी धरून ते हा प्रकल्पामध्ये कोणाला घर पाहिजे हे जर सॉफ्टवेअरमध्ये म्हाडाने आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केलेला आहे. अर्थात लोक काय त्याला काय बळी पडलेले नाही, सर्वांनी नकारात्मकच भूमिका घेतली आणि म्हणून याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे. आमची आपल्या माध्यमातून आज पण स्पष्ट भूमिका आहे की राज्य सरकारने या विषयावरती आम्हाला चर्चेला बोलवावं. आमची बैठक घेण्याची मनस्थिती आणि मानसिकता आहे, पण नाही जर घेतलं तर आगामी काळामध्ये 9 तारखेला गिरणी कामगारांचा प्रचंड मोर्चा हा विधानसभेमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याला सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा जे या विचाराचे त्यांचा आम्ही घेण्याचं काम आम्ही करू आणि त्यातून हा प्रश्न जो पुढच्या काळामध्ये जो निर्माण होतोय त्याला कुठेतरी निर्णायक लावण्याचं काम आम्ही करू अशी एक अपेक्षा गिरणी कामगारांची जी होती ती आज आम्ही सर्व नेते मंडळींवर बसून करण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. याची माहिती आपल्याला मिळावी, यातून या प्रश्नाला जाग व्हावी आणि जो मुंबई शहरातून हद्दपार झालेला महाराष्ट्रामध्ये जे कानाकोपऱ्यामध्ये गिरणी कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती मिळावी आणि 9 तारखेला धडक मोर्चा आम्ही घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहोत पत्राद्वारे त्यांची जी नियमाप्रमाणे जी काही आपल्याला परवानगी घ्यावी लागते. राणीबागेतून हा मोर्चा घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. 2011 साली अशाच प्रकारचा एक प्रचंड मोर्चा आम्ही काढला होता आणि त्याचा सुतोवाच करत असताना त्याची पुनरावृत्ती ही जी करता आली येईल का, कारण आज या सरकारने 1,40,000 गिरणी कामगारांची संख्या कमी करून 80,000वर आणली. मग आमचा सवाल असा आहे की 80,000 ज्या गिरण्यांची जी कामगारांची संख्या आहे मग तुम्ही ज्या लोकांनी फॉर्म भरले नाही ते वंचित राहिले त्यांनाही त्याच्यात समावेश का करत नाही. पण निवड फक्त 82च्या नंतरचं का 82च्या अगोदरचा पण लढामध्ये त्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे त्यांचाही विचार का करत नाही. पण सरकारला देण्याची मनस्थिती आणि मानसिकता दिसत नाही. मुंबईमध्ये बिल्डरना जमिनी उपलब्ध करून दिले जातात. अगदीच तुम्हाला सांगायला हरकत नाही, धारावीचा प्रकल्प मी सांगायची गरज नाही कशा प्रकारे कशा विकासकांना काय काय दिलं जात आहे तुम्हाला सर्वांना माहिती. सॉल्ट प्लॅन लँडवरती पण देखील गिरणी कामगारांना घर करता येईल का असं ज्यावेळी 2012-13ला त्यावेळीचा तत्कालीन सरकारने तो निर्णय करून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. सॉल्ट प्लॅन लँडला आम्हाला परवानगी देता येत नाही CRZ मध्ये असं एक पत्र केंद्र सरकारने त्यावेळी दिलं होतं. आता सरकारने हे सॉल्ट प्लॅन लँडवरती धारावीकरांना घरं बांधण्यासाठी तो सॉल्ट प्लॅन लँड ओपन करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही सांगितलं की जे NDZ ची जमिनी आहे ते तुम्ही रिझर्वेशन मोकळे करत असताना
पत्रकार, पोलीस आणि गिरणी कामगार यासाठी राखीव ठेवा. पण 2034च्या डीपी प्रमाणे NTZ सरसकट बिल्डरांना मोकळे करून दिलेले आणि त्याचा मुंबई शहरामध्ये जर आकडा केला तर किमान 300, 400, 500 एकरच्या घरामध्ये या जमिनी malaड, कांदिवली, बोरिवली यामध्ये हे जात आहे. म्हणून या सर्वांचा निषेध करण्यासाठी आणि या मुंबई शहरातच आम्हाला गिरणी कामगारांना घरं पाहिजे ही हक्काची मागणी करण्यासाठी आज आम्ही ही सर्व मंडळी एकत्रित आलेले आहोत आणि एकत्रित रीतीने हा संघर्ष आणि आंदोलन छेडण्याचं काम करतो. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटत असेल की काल काही दिसणारे चेहरे आमच्यावर आज नाही आहे, पण मला असं वाटते त्यांना शेडू आणि वांगी गावातला पर्यावरण एवढं आवडलेलं आहे कारण त्याच्या जवळच माथेरान नसल्यामुळे काही संघटनेने ही मागणी मान्य केली आहे आणि अशी मागणी केली आणि आमचं म्हणणं आहे की ज्यांनी मागणी मान्य केली त्यांना तुम्ही घरं द्या, काय हरकत नाही. पण आम्ही जे सर्व संघटना एकमत करून घेऊन आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला मुंबई शहरामध्येच घरं द्या आणि ही जी एकजूट तोडण्याचा प्रयत्न होतोय हे हाणून पाडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा इशारा की म्हणून हा एल्गार या अशा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो. या बाबतीत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा, नाहीतर मी 1-2 मिनिटं तर सर्वांना दिलं तर खूप वेळ जाईल म्हणजे मला वाटते विषय झाले. पण काही विचारायचं असेल तर ह्याच्या आमच्यापैकी काही लोक त्याच्याबद्दल आपल्याला उत्तर देतील. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.